परमपूज्य सद्गुरू स्वामी रामदासाचे चरणी वंदन करून आणि अभ्यागत जे सगळे सद्गुरू स्वरूप आहेत त्यांना अभिवादन करून सुखाच्याच पाठीमागे आपण लागलेलो आहे. सगळ्यासहित मी सुद्धा आहे. त्यामध्ये सुख हवं असतं माणसाला. आपण पाहिलं कालपर्यंत सुख दुःख, प्रेम द्वेष, राग लोभ ह्या सगळ्या भावामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. भावातीत आयुष्य जगण्यातच आपलं आयुष्य असंच निघून जाणार आहे. ठराविक काळ आपण ठरवलेला आहे, कुठल्या वेळेला काय करायचं, कुठल्या वेळेला काय करायचं, कुठल्या वेळेला काय करायचं. आपण अशामध्ये एक विसरत चाललेलो आहे. जे काही नको ती गोष्ट करतात त्याच्या पाठीमागे आपण फार चाललेलो आहे. आपला जो वेळ आहे सत्कारणी लावण्यापेक्षा, आता कारण बरीच असतात. धर्मकारण आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे. कारणांची नावं सांगायला गेली तर फार कारण आहे. परंतु काल आपण पाहिलं, आपल्या डोक्यामध्ये जर कोणी घातलं, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कारणामध्ये दोन प्रकारची द्वैत अशी स्थिती आपल्याला निर्माण होते, ज्याला आपण कन्फ्युजन म्हणतो. आपण संभ्रमामध्ये पडतो आणि त्यावेळेला असा संभ्रम निर्माण होतो की जो कोणी आपल्याला अशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो की देव आहे का. आपण पाहिलं देव आहे का. विपरीत ज्ञान काय म्हणतं, देव आहे तर दिसला पाहिजे. ते आपल्याला लगेच पटतं. पण इतके दिवस, इतकी वर्ष मी येतोय तुमच्याशी सत्संग करतो आहे, मी सांगतो देव कसा पाहावा. पण काय आहे, देव पाहावा. विपरीत ज्ञान काय सांगतं, दिसला पाहिजे, डोळ्याला दिसला पाहिजे. हो की नाही. दिसणं हे कार्यकारण भाव डोळ्याचा आहे. आपण तोही पाहिला काल. मग दिसला पाहिजे म्हटल्यानंतर आता समजा विचार करा, एखाद्या खोलीमध्ये अंधार आहे. आत्ताही आपल्याला अंधार झालाच होता. असा अंधार असताना आपण डोळे फाडून फाडून, डोळ्यामध्ये तेल घालून घालून जरी पाहिलं, डोळ्यामध्ये काजळ घालून जरी पाहिलं, एखादी दुर्बीण आणून जरी पाहिलं, तरी देव दिसणार आहे का. जी खोली आपली आतली खोली आहे, इथे जर अंधार असेल, मग ते अंधारामध्ये आपल्याला दिसण्यासाठी काय हवं, प्रकाश हवा. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी या, स्फूर्ती द्यावी सद्गुरुराया. आपल्या मनातला अंधार त्या ठिकाणी प्रकाशाचं वास्तव्य आपण करू शकल्याशिवाय आपल्याला देव दिसणार नाही. अहो, चालते बोलते देव आपल्याला ओळखता येत नाहीत माय बाप्पानो. आई वडिलाला देव मानायला काय हरकत आहे आपल्याला. आई वडिलाला जर आपण देव मानत असू तर वृद्धाश्रमाची संकल्पना अस्तित्वात आलीच नसती.
साध्या साध्या गोष्टी आपण ज्या करू शकतो त्या गोष्टी आपण करत नाही, आणि ज्या करायला नाही पाहिजेत त्या आपण करतो. मी करतो, मी आणि माझं आपण सगळं पाहिलं. आई वडील कुणाचे? माझेच ना. आज मी जो कोण अधिकारी पुरुष आहे, गाडी आहे, बंगला आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं. पण ते आई वडील जर मला नसते तर मी असतो का? ज्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलं त्यांना सुद्धा आपण देव मानायला तयार नाहीये. आपल्या मनामध्ये अंधार आहे, आपल्या हृदयामध्ये अंधार आहे. हा अंधार दूर कशाने होईल विचार केला पाहिजे. देव नुसता दिसला पाहिजे म्हणून जमतं का? अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या दिसत नाहीत म्हणून त्या नाहीत का? ज्या दिसतात त्या आहेत का हे आपण पाहिलं. दिसतं म्हणून असतं असं नाही, आणि दिसत नाही म्हणून नसतं असंही नाही. तिळातलं तेल दिसतं का? दुधातलं तूप दिसतं का? तिळामध्ये तेल असतं पण दिसतं का? नाही दिसत. दुधामध्ये तूप असतं ते तरी आपल्याला दिसतं का? नाही. माता भगिनी सांगतील काय करावं लागतं त्याला. बऱ्याच प्रक्रियेत दूध उत्तमपैकी तापवावं लागतं, त्याला जाडसर साय आली पाहिजे. दूध सगळ्या माता भगिनींच्या डोक्यामध्ये संकल्प, आम्ही ताजं, मला म्हणतात काका चहा घेता का ताज्या दुधाचा? आत्ताच पिशवी आणली. किती दिवसापासून ते पडलेलं असतं माहिती. असो तर त्याच्यातून ते विरजण घालावं लागतं वगैरे वगैरे प्रकार सगळे माहीत आहेत माता भगिनींना. पुन्हा ते घुसळावं लागतं आणि त्यातून नवनीत बाहेर काढावं लागतं. ते उत्तमपैकी काढवावं लागतं, मग तूप तयार होतं. म्हणून दुधात तूप नाही असं कोणी ठरवेल का? दिसत नाही. क्षितिज कुठेही टेकलेलं दिसतं. आपण मोकळ्या वातावरणामध्ये गेलो तर आपल्याला टेकलेलं दिसतं. इथून त्या ठिकाणी टेकलेलं आहे, तिथे आपण जाऊन पाहिलं तर ते टेकलेलं असतं का? नसतं. जे दिसतं ते असतंच असं नाहीये, आणि जे दिसत नाही ते नसतं असंही नाहीये. सप्रमाण सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हणलं तर कोणालाही शक्य नाही. मग देव दिसत नाही म्हणजे नाही. आपल्या मनामधला अंधार आधी दूर झाला पाहिजे. आपल्या चित्तामधला आनंद निर्माण झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काल पाहिलं, आपण भावविश्वामध्ये सगळं आपण भाव भावना ह्याच्याशिवाय दुसरा आपल्याला विचारच नाहीये. त्यामुळं चित्तामधला आनंद काय असतो तो आपल्याला माहित नाही, कारण आनंद ही अवस्था आहे. काल आपण अवस्थेमध्ये जाण्याच्या अगोदरची प्रक्रिया सगळी पाहिली. अवस्था कशी असते, अवस्था कशाला म्हणायचं हेही आपण जाणलं. आनंदाला विरोधार्थी शब्द तुम्हाला कुठल्याही डिक्शनरीत सापडणार नाहीये. म्हणून काय आनंदाला विरोधार्थी शब्द नाहीये, म्हणूनच आनंद ही अवस्था आहे. पण त्याचा खरा अर्थ काय असतो? सुखदुःखे सम्यक् कृत्वा, जया जयो पराजयो, पुढे बरंच आहे. पण ज्याला सुखही वाटत नाही, दुःखही वाटत नाही, मानही वाटत नाही, अपमानही वाटत नाही, जय पराजय याचाही काही वैषम्य वाटत नाही, त्याला अवस्था प्राप्त झाली असं म्हणतात. आपण जर तरच्या गोष्टीमध्ये गुंतल्यामुळे
आपण सदैव एकच विचार करतो, सुख ही आपली संकल्पना आहे. वास्तवात सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं? ह्या सुख हे अत्यल्प गोष्ट आहे, त्याच्यानंतर दुःख येतच येतं. आता साधं उदाहरण आहे, आपण घरी, आता तो जमाना गेला पण मागं असायचं ते की आता सुद्धा ते घडू शकतं. आता समजा की टी व्ही, मागं ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणत होता, आता कलर टी व्ही घरी आणला उत्तम पैकी. आणि आपण मुद्दाम मग शेजारी पाजारी मित्र मैत्रीण यांना बोलावतो घरी का, मला म्हणजे आपल्याला सुख झालेलं असतं की माझ्या घरात टी व्ही आला, बोलावतो सगळ्यांना. आणि मग काय करतो, त्यातला अतिजवळचा मित्र किंवा मैत्रीण काय म्हणते आपल्याला, केवढ्याला घेतला हा, अमक्या अमक्या एवढ्याला घेतला. म्हणजे काय वेडी का काय तू, मला विचारायचं नाही. ह्याच्यापेक्षा कितीतरी टॉप कमी किमतीमध्ये जास्त फॅसिलिटीचा वगैरे वगैरे असा उत्तम पैकी टीव्ही मी तुला घेऊन दिला असता. किती वेळ सुख टिकलं आपलं. त्यांनी म्हणूच तो अवकाश आपल्या मनातले भाव बदलतात क्षणार्धामध्ये. अरे मी फसलो खरंच, जा मी जर गेलो असतो तर आता काय करायचं, बघू आता चालवून घेऊ कसं तरी. संतती नाही, संतती नाही, संतती नाही. हजारो लाखो केसेस माझ्याकडे येतात. मग ज्या वेळेला इशू राहतो त्यावेळेला सुख वाटतं, म्हणे संतशी ठीक आहे ठीक आहे. पण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच माता भगिनी, काका मुलगाच झाला पाहिजे बरं. आणि ज्या वेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला जे येतात त्यांच्या चेहऱ्यावर 12:30 वाजलेले असतात. सरकडे चेहरा उभा केलेला असतो, डोळे विस्पारलेले. म्हटलं काय झालं, माय मुलगीच झाली. का वाईट वाटतं आपल्याला, संतती हवी त्यावेळेला सुख वाटतं, मुलगी झाली की दुःख वाटतं. किती वेळाचार आहेत आपले. मुलगी काय आणि मुलगा काय. मुलगा म्हणजे काय आपण पाहिलं, मुलगा म्हणजे काय करतो, 4 मुलं असून सुद्धा आई बाप जर वृद्धाश्रमात असतील, 4 मुलं असून जर त्यांना वेळेवर कोण विचारणार नसेल वृद्धावस्थेमध्ये, तर मुलाचं सुख किती दिवस टिकणार आपलं. मुलगी आणि मुलगा, फार वाईट परिस्थिती आहे. आपण ज्या सुखाच्या पाठीमागे लागलो, मुलगा हवा म्हणून आपली विध्वंसक वृत्ती झालेली आहे, भ्रूण हत्या करतो आपण. मुलगी आहे समजलं, त्यातही सुख वाटतं, ऑबॉर्शन केलं. वाईट गोष्ट आहे. मायबाप्पानं एक दिवस असा येईल, मी प्रत्येक वेळेला सांगतो हे, पण अजून काही आपल्या मनातला अंधार जात नाहीये. 40 वर्ष झाले या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करतोय. आज काय परिस्थिती आहे माहित आहे आपल्याला. 4 मुलं आणि 1 मुलगी असं प्रमाण झालेलं आहे.
विवाह कार्यामध्ये त्यामुळे किती अडचणी. मग काय म्हणतात, लग्न जमत नाही, लग्न जमत नाही, वैषम्य, दुःख. योग आहे का पत्रिकेत बघायला जातो आपण. आपल्या कर्माची फळं असतात ही. त्या आपल्या कर्माची जी फळं आपण चाकतो त्यालाच क्रियामान कर्म म्हणलंय. आपण काल सांगितलं कर्माच्या प्रकारामध्ये क्रियामान कर्म जे असतं त्याची फळं आपल्याला चाखावी लागतात. त्याच्यापासून प्रारब्ध निर्माण होतं. क्रियामान कर्म काय, पूर्वकर्मानुसारेण नसतं किंवा पूर्वजन्मानुसारेण नसतं. क्रियामान कर्म हे विवेकानं करावं लागतं. विवेक जागृत व्हावा लागतो. विवेक म्हणजे काय, काल आपण पाहिलेलं आहे. नाव ठेवण्याचे आणि नाव ठेवण्याचे प्रकारही आपण पाहिलेले. पण ते नाव ठेवायला आपल्याला जमतं, नाव ठेवायला जमतं. पण नाम घ्यायला मात्र आपल्याला जमत नाही. त्यावेळेला आपण सांगतो मग काका आम्हाला वेळ नाहीये हो. तुमच्या खिशातनं, तुमच्या घशातनं, तुमच्या पाशातनं नाम कसं काढून घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही 5 जूनला रामनाम महाबँकेची स्थापना केलेली आहे. विश्वामध्ये पहिली बँक आहे आपली. तिथं डिपॉझिट करायला सांगतो त्यावेळेला म्हणतो आपण काय म्हणतो, आम्हाला वेळ नाहीये. आपल्याला बाकीच्या सगळ्या उद्योगाला वेळ आहे. आपल्याला अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. आपण 2 दिवसामध्ये पाहिलं काय की आपल्याला अवस्था प्राप्त नसल्यामुळे आपली अनावस्था झालेली आहे. अवस्था, आनंद अवस्था जर प्राप्त झाली आणि ती कशाने होईल याचा विचार आपण कार करत होतो. अवस्था प्राप्त करून घ्यायला सगळ्याला आवडेल ना, का आपल्याला सुखाच्या आणि दुःखाच्याच पाठीमागे धावायचं आहे. आयुष्यात येणारे हे सगळे प्रसंग दुसरा कोणी आणत नाहीये, पण आपण दुसऱ्याला नाव ठेवण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीये. त्यामध्ये मन रमतं. माता भगिनींना मी किती वेळा सांगितलं, आश्रमी आल्यानंतर, आनंदवाडीला आल्यानंतर जे काही तुम्ही क्रियामान कर्म करता ते नामस्मरणामध्ये करा. लाडू वळताय नामस्मरणामध्ये वळा, भांडी घासताय नामस्मरणामध्ये घासा. पण त्याच्यापेक्षा आपला भाव कसा असतो, आपण लाडू वळायला बसलो, काय ग त्या अमक्याचं लग्न झालं का, लगेच विषय बदलतो. त्यामध्ये आपण किती रस घेतो. ज्वलंत उदाहरण आहे. प्रत्येक वेळेला मी सांगतो, दृष्टांत देतो. तो सत्य असलेला दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. आपले भाव हे आपण निरंतर कायम ठेवतो, त्यामुळं आपल्याकडून उत्तम रीतीचं क्रियामान कर्म घडत नाहीये. एक माता आहे, ती नेहमी आनंदवाडीला येते, सत्संगधाराची आजीव सभासद आहे. अरुण काकाचं प्रवचन कधी चुकवत नाही. तिच्या मुलाचं लग्न झालं, मग सून सांगायची, आवणे तुम्ही आत्याबाई नेहमी जाता, मला एकदा तरी काकाच्या प्रवचनाला घेऊन चला. ते म्हणजे ठीक आहे, वेळ आल्यावर घेऊन जाईन. एकदा काय झालं, असं आली ती
येताना मुलाला आणि सुनेला घेऊन आली. म्हणे काका ही बाळ्याची बायको. म्हटलं अगं लग्न झालं इतके दिवस नाही आणलं सुनेला तू. म्हणे घरी कोणच नसतं ना, त्यामुळे मी आली की तिला घरी ठेवावं लागतं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्या दिवशी माझं प्रवचन म्हणजे असं ना ओवी ना श्लोक ना काय अभंग ना काही येतच नाही, तर करणार काय. जे काही मुखी येईल ते बोलत असतो. पूर्वरंग नाही, उत्तर रंग नाही, काय नाही काय नाही. मग त्या दिवशी असं सहज विषय निघाला प्रवचनामध्ये की दूध उतू गेलं तरी वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटतंच माता भगिनींना सगळ्याला, हो की नाही. दूध उतू गेलं म्हणून तो उतू जाऊ द्या. उतू जाण्या इतपत तुमच्याकडं असावं, हा त्याचा अर्थ आहे. कधीही लहान मुलाला मारू नका. तेल सांडलं, तूप सांडलं, दूध सांडलं, आपले भाव आपण प्रदर्शित करतो. हा विषय सहज निघाला, सहज सांगितला. त्या दोघी जणी गेल्या, पोरगा हे गेला गावी गेल्या त्यांच्या. सत्संगधाराचा अंक आला. गावी गेल्यानंतर त्या पोरीला फार नाद. सत्संगधाराचा अंक आला की वाचत बसायची. म्हणून सासूनं सांगितलं आता बाळ्या कामावर गेलाय, मी 2 मिनिटात देवाला जाऊन येते आणि मग आपण दोघी निवांत जेवत बसू. देवाला 2 मिनिटं आणि जेवायला निवांत जेवत बसू. सहज म्हणता बरं तुम्ही. नाहीतर घेशील ती काकाचा आलेला अंकन वाचत बसशील. दूध गॅसवर ठेवलेलं आहे, लक्ष दे. ती म्हटली हो देते लक्ष. आणि ही गेली, खरोखर ही देवाला जाऊन 2 मिनिटांमध्ये परत आली. आणि आली देवाला जाऊन परत. तिच्या बंगल्याच्या पायऱ्या उतरत होती तिची बालपणाची मैत्रीण जी मुंबईला होती ती. अगं म्हणे तू इकडे कशी काय, तू इकडे कशी काय. म्हणजे कोण आहे ग ती आत बसलेली, तिडी टाकून बसली पुस्तक वाचत. अगं ती बाळ्याची बायको. तुला काही सून बरोबर मिळाली नाही असली. चालाचा विषय ज्या दोघांचा चालू झाला, काय रंगल्या म्हणता. 12 वाजले, भर ऊन पडलं, पाय चरचर पुळू लागले, त्याचं सुद्धा भान नाही दोघीला. कसं मन रमलं त्यात. नामस्मरणापेक्षा त्यात मन मस्त रमलं. पण तेवढ्यामध्ये अगं थांब म्हणली आणि पळत घरामध्ये गेली ती. का तर तिला दूध करपल्याचा वास आला. ते दूध सगळं उतू जाऊन तो वास रस्त्यावर गेला होता. पोरगी ती सून तिची पुस्तक वाचत होती. म्हणजे तुला काही कळतं की नाही. दूध उतू गेलं, तू वाचत बसलीस पुस्तक. मग जमणे जाऊ द्या की, उलट बोलते मला. अहो काकांनी काल काय सांगितलं. आलं का ठेपूर काकावर. ह्याच्यासाठी तर मी तुला नेत नव्हते यावलीला. म्हणजे तुम्ही कसं जाता. अग तुम्ही पोरीना अक्कल नाही अजून. आम्ही तिथं काका जे जे सांगतात ते ऐकतो आणि उठताना असं झटकून उठतो. काही सुद्धा बरोबर आणत नाही. वाईट परिस्थिती. आपलं क्रियामान कर्म असंच आहे. आपल्या मनातला अंधार जात नाही.
आपण आज झाकून बघत नाही, आपण डोकावून पाहत नाही. आपण कोण आहोत, आपण कसे आहोत, आपण काय करतो, आपण काय केलं पाहिजे, आपण नाही त्या गोष्टीच्या नादी लागतो. आपण नाही ते कर्म करत राहतो. जे करायला पाहिजे, सहज शक्य आहे, सहज साध्य आहे, त्या गोष्टी आपण करत नाही.